राखीव प्रवर्गामधील परीक्षार्थींना खुल्या जागांवरती बंदी, सरकारचा निर्णय घेतलाय, त्याला कोर्टामध्ये आव्हान देऊ, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी म्हटलंय. बघूयात. सोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड आहे. सर, तुमची या संपूर्ण राज्य सरकारच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया? की मागासवर्गीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळावं याच्याकरता केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी जाहीर केलेल्या या सवलती आहे. ह्या सवलती कशाकरता आहे? अर्ज करण्याकरता, नोकरीकरता नाही आहे, अर्ज करण्याकरता ह्या सवलती आहे. आणि या सवलतीचा फायदा घेऊन SC ST OBC प्रवर्गातील उमेदवाराने अर्ज केला असेल तर तो पुढील स्पर्धेकरिता पात्र होतो, स्पर्धेकरता. आणि स्पर्धेकरता आजकाल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. जर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तो टॉप लेवलला गेलेला आहे मेरिटनुसार, तर त्या मेरिटनुसार त्याची नियुक्ती ही ओपन कॅटेगरीमध्ये व्हायला पाहिजे. हा सर्वोच्च न्यायालयाचा अनेकदा दिलेला निर्णय आहे. पण त्या निर्णयाला बगल देऊन काल जो राज्य सरकारने निर्णय घेतला की जर तुम्ही अर्ज करताना या 4 सवलतीचा आधार घेऊन किंवा फायदा घेऊन अर्ज केला असेल तर भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कितीही मार्क मिळाले, मुलाखतीमध्ये तुम्ही कितीही चांगले झाले, तरी तुम्हाला मागासवर्गीयामधूनच नोकरी मिळेल, खुल्या प्रवर्गातून नोकरी मिळणार नाही. हा SC ST OBC वरती केलेला फार मोठा अन्याय आहे. बरं, या संदर्भात तुमची पुढची भूमिका काय आहे? नाही, आम्ही आता याचा संपूर्ण आमच्या समविचारी SC ST OBC समाजाकरता कार्यरत असणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांना सोबत घेऊन या राज्यामध्ये हे जनआंदोलन आम्ही उभं करू की SC ST OBC वरती असा अन्याय होता कामा नये. मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, केंद्र सरकारचे याच्या आधी निघालेले निर्देश त्यांना डावलून राज्य सरकार अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही. संविधानामध्ये सुद्धा तशा प्रकारची तरतूद नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.